मित्र, प्रत्येक व्यक्ती कमी अधिक प्रमाणात तणावात असतो. जितका जितका तणाव माणसाच्या आयुष्यात कमी, तितकं तितकं आयुष्यामध्ये सुख, आनंद, समाधान प्राप्त होत असते. पहिल्यांदा आपण तणावात का आहोत हे कळणं अतिशय गरजेचं आहे. त्याचबरोबर तणावाची कारण जसं कळणं गरजेचं आहे, तसे तणावाचे उपाय माहीत असणं गरजेचं आहे. कारण दूर करणं हाच उपाय आहे. तर आपल्याला आज आपण सर्वसाधारणपणे तणाव म्हणजे काय हे समजून घेऊ. तर तणाव का निर्माण होतं सर्वसाधारणपणे? तणावाची स्थिती आहे असं आपण कधी ओळखायचं? जेव्हा आपल्याला एखादी परिस्थिती, एखादी व्यक्ती हाताळू शकत नाही, किंवा एखादी परीक्षा असेल, हाताळू शकत नाही, परीक्षेला यशस्वीपणे आपण सामोरं जाऊ शकत नाही, आपण अपयशी हो ही जी भीती आहे, त्यामुळे तणाव निर्माण होतो. आणि तणाव हा काय असते? एक दडपण, दबाव, म्हणजे दडपण, दबाव म्हणजे तणाव. जेव्हा सहन न होणारे विचार म्हणजे तणाव, नको त्या भावनांची गर्दी तणाव, नकारात्मक कल्पनांची गर्दी, आणि त्यामुळे जर त्रास होऊ लागला की तणाव असतो. जेव्हा त्रासाची स्थिती तणाव. आता तुम्हाला मी उदाहरण देऊन सांगतोय. आता उदाहरणार्थ मी तुमच्या समोर एवढे पुस्तक आता घेतले, तणाव नाही, पण आता जे अजून वाढले तर हातावर हा शारीरिक तणाव, हे तणाव येतो. तर तुम्हाला न पेलता येणारी परिस्थिती म्हणजे तणाव असते. आपली क्षमता. आणि अशा वेळी काय करायचं? मग आपल्याला तर हे पुस्तकं घ्यायचे आहे हातात, म्हणजे मला माझ्या हाताची काय करावं लागेल? ताकद वाढवावं लागेल. रोज एवढे पुस्तक मला हातावर घ्यावेच लागणार असतील तर मला काय करावं लागेल? ताकद वाढवावी लागेल माझ्या हाताची. आता जेव्हा मी ताकद वाढवू शकत नाही असं वाटेल, आणि मग तरी पण मला तेच काम करावं लागत असेल, तर मला तणावातच जगावं लागेल. त्यामुळे ते ताकद वाढवणं हा एक महत्वाचा उपाय आहे. आपली म्हणजे शरीराची जशी ताकद वाढवणं जशी गरजेची आहे, म्हणजे व्यायाम करून, शारीरिक व्यायाम करून, चांगला आहार घेऊन, छान झोप घेऊन, तसं शारीरिक ताकदीला मानसिक ताकद ही खूप महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही जर असं म्हणायला लागलात की हे ओझं काहीच नाहीये, यापेक्षा खूप लोक ओझं उचलतात, हे काहीच नाही, मी सहज उचलू शकतो, सहज उचलू शकतो, सहज उचलू शकतो, सहज उचलू शकतो, आणि मला काही तणाव नाहीये त्याचा, असं. आणि प्रॅक्टिस, सरावानं ती गोष्ट करण्यामुळे तुम्ही त्यातून मुक्त होता. हे तणाव या पुस्तकात उचलायचं नाही, त्या भावनेतून मी दूर पळणं हे काही तणावमुक्तीचे कारण नाही. कारण हे जे पुस्तक उचलायला लागलो, यातून जे मला इन्कम मिळायला लागले समजा, आणि मी ते इन्कम नाहीतर नाही जाऊ दे म्हणून सोडून दिलं, तर तुम्ही इन्कम कसं कमवणार? म्हणजे जी काम सोडून देणं हा तणावातून मुक्त होण्याचा मार्ग नाही मित्र. काही जण कामच सोडून द्यायला म्हणतात. काम सोडून द्या, पण कधी तुम्हाला त्यापेक्षा अधिक चांगलं पर्यायी काम मिळालं तर सोडा ना. लक्षात आलं? आणि पर्यायी काम हलकं मिळायला लागलं आहे, छोटे मिळालेलं आहे, पण त्यातून मिळणारा पैसा जे आहे तुमचा कमी होत असेल, आणि मग त्यानंतर आर्थिक गरजा आपण भागू शकत नाही, या विचारानं ताण येतो मग तुम्हाला. हे लक्षात ठेवा. तर सामना करण्यासाठी सिद्ध राहणं हे तणावमुक्तीचा मार्ग आहे. सामना करण्याची आपली मनाची आणि शरीराची स्थिती निर्माण करणं
आपल्यामध्ये क्षमता, कौशल्य, आपलं शहाणपण विकसित करणं हे तणावातून बाहेर येण्याचा आणि तणाव हाताळण्याचा अतिशय महत्त्वाचा उपाय आहे. काय असतं माहिती आहे काय, काही जणाला विचार हाताळता येत नाहीत, काही जणाला भावना हाताळता येत नाहीत, काही जणाला कल्पना हाताळता येत नाही, मग ते तणावाचे शिकार असतात. मी आपल्याला पुढं सांगेल विचार, भावना आणि कल्पनाला हाताळण्याचं काय उपाय आहे ते. पण एक लक्षात ठेवलं पाहिजे, तो आपलं व्हिडिओ पुढं ऐका, म्हणजे या गोष्टीची उत्तर आपल्याला मिळत जातील. कारण नॉलेज घेणं हे तणावातून मुक्तीचं एक महत्त्वाचं मार्ग आहे मित्रांनो. कारण कोणता उपाय कोणाला कधी सापडेल आणि क्लिक होईल आतून, येस बरोबर आहे असं जेव्हा तुम्हाला वाटायला लागते, तो तुमच्यासाठीचा योग्य मार्ग असतो. यस, मी या मार्गाने गेलो की नक्की मी ह्या तणावातून बाहेर येऊ शकतो असं जेव्हा वाटते, तेव्हा तुम्ही तणावमुक्त जीवन जगू शकता, हे लक्षात ठेवा. आणि 100% तणावमुक्तीची अपेक्षा करू नका, हे लक्षात ठेवा. तणावमुक्त एक थोडसा सहन करण्या एवढा ताण आणि त्या ताण आहे, पण तुम्हाला त्याचा काही परिणाम तुमच्यावर जाणवत नसेल तर ही परिस्थिती काही वाईट नाही, हे लक्षात ठेवा तुम्ही. आणि काही ना काही प्रमाणामध्ये हे काम ज्याच्याकडे जबाबदारी असते त्याच्याकडे काही ना काही प्रमाणामध्ये त्याला ते, आता उदाहरण तुम्हाला पोहायचं आहे, पाण्याला हा असं ढकलताना थोडासा तरी शरीराला श्रम पडतात ना, नाही थोडाही परिश्रम होऊ नये, थोडी मला त्रास होऊ नये, म्हणजे काम म्हणजे त्रास, हे जे चित्र आहे, काम म्हणजे त्रास, जबाबदारी म्हणजे त्रास, ही या भावनेची जी माणसं शिकार होतात ते त्यांना तर काम करावंच लागते, त्यांना तर ती जबाबदारी पार पाडावीच लागते, पण ते तणावात पार पडतात. काम म्हणजे संधी, काम म्हणजे आनंद, अशी ज्याची धारणा असते ती माणसं तणावमुक्त जीवन जगतात, मजा येते. आता एक छोटंसं उदाहरण देतो. तुमच्या दिशेने येणारा बॉल, व्हॉलीबॉल खेळताय, तुमच्या दिशेने येणारा बॉल आहे आणि मी ते सहज परतून लावू शकतो आणि परतून लावण्यामध्ये मस्त मला मजा वाटते, मग तुम्हाला तणाव येत नाही. किती जोरात मारायला माझ्या दिशेनं बॉल, काय ते माणूस की काय, मी ते कसं परतून लावू, आणि मजाने शक्य नाही बाबा, नाही तुला ते परतून लावावंच लागलं म्हणजे तुम्हाला मग तणाव येतो. लक्षात आलं. दुसरी महत्वाची गोष्ट मित्र, परिणामाची तयारी ठेवलात तुम्ही, परिणामाची तयारी जर ठेवलात तुम्ही आयुष्यामध्ये, परिणाम मला मी सहज हाताळू शकतो आणि परिणाम मला काहीच त्रास देऊ शकत नाहीत, उलट होणाऱ्या परिणामामध्ये अजून मला संधी आहे असं जेव्हा तुम्हाला वाटायला लागते, तेव्हा तुम्हाला तणाव येत नाही. काही जण काय करतात माहिती आहे काय, परिणामाची तयारी न ठेवता कृती आणि उक्ती करतात, आणि जेव्हा मग त्यांच्यावर तो परिणाम होतो तेव्हा ते तणावात जातात. त्यामुळे आयुष्यात आज एक शिका या माझ्या बोलण्यातून, तुम्ही जी काही कृती उक्ती करत आहात त्याच्या परिणामाची पण जाणीव ठेवा आणि त्या परिणामाला सामोरं जाण्यासाठी तुमची साधना वाढवा, साधनं वाढवा. लक्षात आलं. साधनं या वाढवा म्हणजे आता तुम्हाला असं एक आहे की रोज तुम्हाला 5 किलोमीटर जाऊन 5 किलोमीटर यायचं आहे. आता तुम्ही सध्या पायी चालता, आता पायी जावं लागणार आहे, तुम्हाला एखाद्या ड्युटीच्या ठिकाणी आहे, 5 किलोमीटर जायचं आहे, 5 किलोमीटर यायचं आहे, पायी जायचं आहे, तर तुम्हाला तणाव येतो. आणि यासोबत जर तुम्ही साधनं वाढवली, गाडी तुमच्याकडे कार असेल तर, आणि मग ड्रायव्हर असेल, ही साधनं तुमची वाढलेली आहेत, तर तुम्हाला याचा तणाव येतो का? नाही.
म्हणजे तुम्हाला मग साधने वाढावं लागेल. आता ड्रायव्हिंग शिकावी लागेल, मग तुम्हाला त्याला साधना म्हणतात. नाहीतर पायी जाण्याची सुद्धा, पायी जाणं सुद्धा चांगलं आहे. तब्येत ठीक राहते, तितकाच व्यायाम होऊन चाललाय. वेगळा वेळ व्यायामासाठी काढण्याची गरज नाहीये. आणि तितकं तर चालणं अतिशय गरजेचंच आहे शरीराला. 5 किलोमीटर चालणं, 5 किलोमीटर 10 किलोमीटर नाही, किमान रोजचं चालणं शरीरासाठी अतिशय गरजेचं आहे. असं जेव्हा तुम्ही विचार कराल तेव्हा तणाव येत नाही, उलट तुम्हाला संधी वाटायला लागते. ती त्या निमित्तानं तरी नक्की वेगळा वेळ मला काढता येणं शक्य नाही, पण मला ड्युटीला जाण्याच्या निमित्तानं तर तेवढं चालणं व्हायला लागलंय आणि मग त्यामुळे मस्त व्यायाम व्हायला लागलाय माझा. असा जेव्हा विचार तुम्ही करायला लागाल तणाव येत नाही. किंवा मग त्याचे नाही काही जण म्हणतात सर उशीर होते ना, 5 किलोमीटर जायचं म्हणजे मला उशीर होते. आता मला सांगा, ठीक आहे, तर तुमचं 10ला ड्युटी आहे आणि तुम्ही 9लाच निघत असाल, तर त्यापेक्षा तुम्ही जर 8ला निघालात आणि त्यासाठी 1 तास लवकर झोपून लवकर 1 तास उठलात, तर तुम्ही ते 1 तास अगोदर निघालात तर तुम्हाला प्रॉब्लेमच नाही ना. त्याचं प्लॅनिंग नसेल तर तणाव येतो माणसाकडे. प्रॉपर प्लॅनिंग नसेल की तणाव येतो. आणि प्रॉपर प्लॅनिंग नसल्यामुळे, योग्य नियोजन नसल्यामुळे जर तणाव येत असेल तर योग्य नियोजन केलं की तणाव दूर होतो. साधा विषय नाही. कोण उठत बसाव. अरे तुम्हाला तणावमुक्त व्हायचंय की काय? तुम्हाला तणावमुक्त व्हायचं तर उठा, नका उठू. हाही एक भाग तुम्हाला या निमित्तानं मी सांगतो की जे काही परिणामाची तयारी ठेवणारी माणसं अतिशय भयमुक्त जगतात. जे भयमुक्त जगतात म्हणजेच तणावमुक्त जगतात. तर त्यामुळं आणि लक्षात ठेवा, काही जण म्हणतात बघा, वाघ म्हणलं तरी खाते, वाघ म्हटलं तरी खाते आणि वाघोबा म्हटलं तरी खाते. म्हणजे याचा अर्थ असं नाही, ते वाघाचा विषय नाही. तर म्हणजे काही जण आयुष्याला सामोरे जाताना तुम्ही जी काही कृती उक्ती कराल त्यातून काही माणसं तुमच्या कृती आणि उक्तीला नकारात्मक प्रतिसाद देत असतात आणि काही माणसं सकारात्मक प्रतिसाद देत असतात. तुम्ही काही करा, काही माणसं टीका करतात, काही माणसं काही परिस्थितीमध्ये तुम्हाला सांभाळून घेतात, तुम्हाला प्रोत्साहन देतात, तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतात. आम्ही तुझे आय विथ यू म्हणतात, मी तुझ्यासोबत आहे म्हणतात. म्हणजे तुम्हाला ते सकारात्मक प्रतिसाद असतो. मग कितीही चांगलं करा, काही जण टीका करतात. मग अशा प्रसंगी म्हणतात त्यांना वाघ म्हणलं तरी खाते, वाघोबा म्हणलं तरी खाते. नकारात्मक विचार करणाऱ्याबद्दल असा हा शब्द प्रयोग केला जातो, वाघ आणि वाघोबा. तर हे शब्द, तर मित्र अशा प्रसंगी हे तुम्हाला वास्तव म्हणून स्वीकारलं पाहिजे आणि सगळ्यांनी चांगलं म्हटलं पाहिजे. आणि सगळ्यांनी जर बऱ्याचदा माणसं विचारतात पहा की साहजिक आहे, विचारणं साहजिक आहे, वा मी करायलेलं बरोबर आहे का, माझं बोलणं बरोबर आहे का, तुम्हाला आवडलं का, अशा पद्धतीने विचारणं काही वाईट नाही. पण विचारल्यानंतर सगळ्यांनी छान झालं असं म्हणणं किंवा कोणीच आपली उणीव काढू नये असं वाटलं की आता कोण उणीव काढेल बाबा, म्हणून तुम्हाला धग धग धस 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 करायला लागते. मग तुम्ही काय करता? तर जर ठीक तुम्हाला तुम्ही जर काही जणांनी म्हटलं तुमचं भाषण झाले, समजा आता तुम्हाला भाषण कसं झालं की काय नाही की हे जाणून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा मित्र, आपण भाषण जर आपल्या मनाप्रमाणे आपण जे काही विधायक बोललोय, आपण जे उपकारक बोललोय आणि आपल्या क्षमता आणि कौशल्य आणि शहाणपणानुसार बोललोय, अभ्यास करून बोललेलो आहे आणि हे जे काही बोललेलो आहे ते अगोदर तुमचा अभ्यासपूर्ण आहे आणि तर तुम्ही सांगितलेलं आहे. आता काही जणाला ते आवडेल न आवडेल हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. काही जण ऐकतच नाहीत आणि काय झालं की काहीच माहीत नाही, त्याच्या प्रतिक्रियेवर कशाला विचार करतात. तर मित्र तुम्हाला या निमित्ताने मी सांगतो की नकारात्मक टीका हाताळता येणं
हे तणावमुक्तीचं महत्वाचं कारण आहे. एक माझ्याकडे व्यक्ती आला आणि म्हणाला की सर ते मला रोज ते टीका सहन होत नाही, मी वैतागून गेलो. म्हणलं म्हणजे काय टीका होते काय? म्हणलं आमच्या बाजूचा एक व्यक्ती आहे, म्हणलं मी जेव्हा निघतो तो काहीतरी कुरकुर कुरकुर करून माझ्याबद्दल बोलत राहतो. म्हणलं मग तुझं नाव घेतो का? काय हिंमत आहे म्हणलं माझं नाव, पण माझ्या विरोधात बोलतो. म्हणलं तुझं नाव घेऊन बोलत नाही ना, मग तू कशाला मनाला लावून घेतोस? तुझं नाव सुरेश नाहीच तर तू सुरेश नाहीस, तो रमेश बद्दल बोलत असेल तर तू सुरेश आहेस. समजा तू सुरेश असं समज, पण तो रमेश बद्दल बोलत आहे असं समजायचं. आणि तुझ्याविषयी ते नाहीच आहे. मग तुला का त्याचं दुःख वाटते बेटा? तेव्हा त्यानं म्हटलं की नाही ते मलाच बोलते. म्हणला मग तू काय करतोस त्याला? काय करणार म्हणलं, ते मला सणच होईना आले, मला टेन्शन आले. म्हणजे त्यानं बोलते मुळं त्याच्या बोलण्याचा त्रास व्हायला म्हणजे काय व्हायला? नाही माझं इम्प्रेशन डाऊन व्हायला असं वाटायला. कोणी म्हणलं का तुझं इम्प्रेशन डाऊन व्हायला त्याच्या बोलण्यानं म्हणून? नाही तसं कोणी म्हणलं नाही, मला वाटते. म्हणलं लक्षात ठेव. मी म्हणलं एक लक्षात ठेव, तो रोज बोलतो का? ते मग हो रोज बोलतो. त्याच्या घरातली त्याला प्रतिसाद देतात, आहो त्याला कुत्रं विचारत नाही. म्हणलं मग तुला सांग, त्याला कोणी कुत्रंच विचारत नसेल, त्याची बायकोच त्याचं बोलणं मनावर घेत नसेल, त्याच्या विचाराला त्याच्या घरातच किंमत नसेल, त्याला घरातच शून्य किंमत असेल, तर तू त्याला काय असायला किंमत द्यायला लागलास? जेव्हा तुम्ही लोकांना अवास्तव महत्व देता तेव्हा त्याच्या विचाराचा आणि त्याच्या उक्तीचा आणि त्याच्या कृतीचा तुमच्यावर नकारात्मक परिणाम होत असतो. लक्षात आलं? कुत्ते भोगते हत्ती चलताय ही भावना आणि भूमिका घेऊन तुम्हाला चालावं लागेल. मी त्याला म्हटलं आता उद्यापासून तुला मला काही उपाय सांगतो. नमस्कार म्हणायचं म्हणलं. मी त्याला कशाला बोलू म्हणलं, तुम्ही करून तर बघा. म्हणलं नमस्कार, बरं म्हणलं बघतो मग. म्हणलं बघूत म्हणलं काय फरक पडते का? हो एक नमस्कार. दुसऱ्यानंतर त्याच्यात एक तरी गुण असेल की नाही? म्हणलं अहो खूप गुण आहेत म्हणला, परंतु त्याचा वाईट स्वभाव म्हणला, तो फक्त सातत्यानं फक्त वाईट बोलत राहतो, दुसरं सगळं कामं करू लागतो, सहकार्य करू लागतो, सगळं आहे. म्हणलं मग ठीक आहे, त्याच्या एका तरी गुणाविषयी रोज बोला म्हणायचं, त्याच्या आवडीबद्दल रोज बोला म्हणलं मी. बरं. एक दुसरी गोष्ट, तो काय म्हणते म्हटलं, काय म्हणतो काय तो म्हणतो जहागीरदार निघाले, स्वतःला काय हिरो समजतात की काय, माझ्या समोर कोणी नाही, सगळे चिल्ले राहतात, चिल्लेर. बेंडू किती फुगलं तरी हाती होत नाही, भल्या भल्याला मी असं खाली करून टाकलेलो आहे. काही लोक लय डुरडुर करायला लागले आहेत, बघतोय एकाची, असं काहीतरी म्हणत राहते सर. मग तुला काय प्रॉब्लेम आहे? म्हणू दे ना म्हणलं. मग नाही बघते म्हणजे काय, त्यानं काय जहागीरदार आहे काय बघायला? म्हणलं त्याला तुम्ही त्यानं बघते म्हटल्यानंतर तुम्हाला म्हणाले काय? हो मलाच म्हणाले. म्हणलं आता मला सांगा, ही जी भावना आहे तुमची, तुम्हालाच म्हणायला लागला, यातून तुम्हाला बाहेर यावं लागेल. आणि त्याच्याकडे त्यानं बोलत असताना तुम्ही काय करा म्हणजे मस्त स्माइल देत जा. म्हणून स्मित
आणि उद्यापासून एक त्यानं म्हटलं एकेकाची बघावं लागेल. माझी मदत घेता आलं तरी घ्या म्हणायचं म्हटलं. ते कोणाचे बघायचं असेल तर माझी काही मदत होत असेल तर घ्या मग म्हणायचं, असं म्हणून बघा म्हटलं त्याला. आपण दोघं मिळूनच बघूत म्हणायचं म्हणलं. म्हणजे हे अगोदर नमस्कार करा म्हणलं, त्याचं गुणाचं कौतुक करा, त्याच्या आवडीचं कौतुक करा, काय चाललंय काय नाही विचारपूस करा. त्यालाच तर भुकेला आहे म्हणलं त्यानं. त्याला विचारपूस केली, त्याचं कौतुक केलं, त्याला सन्मान दिला की तर मग त्यानं त्याचीच बाजू घेते म्हणलं. मग काही करायला तयार राहते म्हणलं, धोतर फेडून देते म्हणलं. मग तुम्ही करा ना म्हणलं. ते आयुष्यात मी प्रॅक्टिकल जगायला पाहिजे. आपल्याला एखादी व्यक्तीकडून कशा पद्धतीनं फायदा होतो त्या पद्धतीनं फायदा करून घ्या म्हटलं. काय त्याला कौतुकच तर करायचं आहे. हरामखोराचं काय कौतुक करा म्हणलं. आता म्हणलं त्याच्या गुणाचं कौतुक करा, हरामखोरापणाचं करू नका ना. मी कुठं म्हटलं हरामखोरपणाचं कौतुक करा म्हणून. तर मित्र, अशा गुणाचं कौतुक करून, नमस्कार करून, आवड निवड करून, स्वतःहून बोलून, विचारपूस करून, आणि तुम्हीच सुरुवात केलं म्हणलं. उद्या त्यानं दिसलं काय चाललं, आधीच सुरुवात केलं तर तो तुम्हाला बोलायला लागेल. ते जे रोज बोलतो तो बोलणार नाही म्हणलं. त्याला बोलतं तुम्ही करा म्हणलं. काय चाललं काय नाही म्हणते त्यानं. किंवा नमस्कार, राम राम, जय श्रीराम, जय परशुराम, जे काय त्यानं म्हणते ते तुम्ही म्हणा म्हणलं. म्हणून बघा म्हणलं. अरे नाटकासारखं म्हणायचं म्हणलं. त्याच्यात काय, कधी कधी ह्या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही फार मनाला लावून घेऊ नका. नाटकामध्ये जसं काम करताना, नाही तर मी कशाला तसं म्हणून, नाटकात काम करायला तुम्हाला जर दिला तर म्हणणार नाही काय, तुमची इच्छा नाही एखादं वाक्य बोलण्याची, तरी तुम्ही नाटकात तुम्हाला काम करावंच लागेल ना. निवडणुकीमध्ये एखादा माणूस तुम्हाला पाडायचाच आहे, परंतु तुम्हाला बळजबरी केलेलं आहे भाषण करायला, तर तुम्हाला तिथं भाषण करावंच लागेल ना. तर लक्षात ठेवा, काही काही गोष्टी अशा एक नाटकात काम केल्यासारखं बघायला लागा. आणि तो नाटकातलंच एक पात्र आहे असं समजा म्हणलं. त्यानेही पण नाटकातलं पात्र आहे, तर तुम्हाला काय वाटेल, त्या नाटकामध्ये तोही तसं वागतो आणि तुम्ही त्याला रिस्पॉन्स द्यायचा मी सांगितलं तसा सकारात्मक. आणि मग तुमचं नाटक यशस्वी झालं, लोकांना आवड लागलं, वा आमच्या दोघांमुळे कसं नाटक गाजलं. मग त्याच्या बोलण्याचा तुम्हाला त्रास होते का म्हणलं, नाही. तसं त्याकडे नाटक बघायचं, त्याच्याकडे त्याला फार किंमतच द्यायची नाही म्हणलं. त्या पद्धतीनं तुम्ही वागा, तुम्हाला आनंद वाट. तुम्ही जितकं त्याच्याकडे लक्ष द्यायला लागा, बोलायला की बोलत असेल माझ्याबद्दल, त्याच्याकडे बघायला लागला तर तो अधिक किंमत देईल. तुम्ही इतके बिझी दाखवा. अजून एक उपाय सांगतो म्हणलं, तुम्ही इतके बिझी दाखवा, फट 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 असं वेल तयार होऊन आणि खाट 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 पुढं चालला लागा. त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्षच करून टाकलं 100%, तर त्याच्या लक्षात येईल की ह्यानं आपल्याला किंमतच देत नाही. मग त्यामुळे तुम्हाला त्याच्यातून तुम्ही बाहेर येऊ शकाल मित्र. दुसरा महत्त्वाचा भाग आपल्याला असतो ते तणाव येण्याचं कारण म्हणजे तुमच्या मनामध्ये बसलेल्या अप्रिय घटना, अप्रिय प्रसंग, अप्रिय व्यक्ती, यामुळं तुम्हाला त्या घटना आणि प्रसंगावर तुम्ही त्यावेळी जो उपाय केले गेला नाही आणि त्या घटना आणि प्रसंगाबद्दल जे उपाय केला नाही त्या तसेच जाऊन बसलेले आहेत, त्या आता तुम्हाला निघणाल्यात बाहेर नीट. उदाहरणार्थ आहे बघा, एखादी खोली आहे अंधारातली तुमच्या घरामध्ये, खूप सामान आहे, असंच टाकून दिले तुम्ही, खूप पुन्हा अजून टाकून दिला तुम्ही मध्येच. आता तुम्हाला पुन्हा ती शोधायची, त्याची नीट व्यवस्थापन केलं नाही, कुठं ठेवायचं तुम्ही केला नाही, तर तुम्हाला ते आता वस्तू शोधायला तणाव येतो की नाही. म्हणजे ती वस्तू त्यावेळी व्यवस्थित ठेवला तणाव येतो का. तसं
एखादी घटना, प्रसंग, व्यक्ती अप्रिय, त्यावेळी त्याच्यावर योग्य तो उपाय करणे, त्याला तेव्हाच माफ करून टाकणे, त्या घटना अशा चिल्लर असतात तेव्हा समजणे, किंवा आता तरी किमान समजा. त्यामुळे ह्या अप्रिय घटना आणि प्रसंगाला कसं हाताळायचं हा सुद्धा एक वेगळा विषय आहे. आणि पुन्हा एखादी मोठी जबाबदारी आली किंवा भविष्याची चिंता वाटत असेल, स्वतःच्या नजरेत तुम्ही पडलेले असाल, स्वतःची प्रतिमा एकदम लो करून घेतलेला असाल, चुकीच्या कल्पना, चुकीच्या विचार, चुकीच्या भावनांनी तुम्हाला घेरलेलं असेल, तर या सगळ्यातून कसं बाहेर पडायचं या संदर्भाचा भाग आपण पुढच्या भागात बघणार आहोत. या ठिकाणी जे काही याच्यातले मुद्दे तुम्हाला आवडले असतील तर ते मला कळवा, आणि नाही आवडले असतील तरी पण तुम्ही मला कळवू शकता. मला आवडलं आणि न आवडल्यामुळे मला काही प्रॉब्लेम येत नाही. तर माझा नंबर तुम्हाला देऊन ठेवतो, 9767704604. या नंबरवर तुम्हाला न आवडलेले कळवा, आवडलेले कळवा, काय अडचण नाही. कारण आपली आजी अपेक्षा आहे ना, आपल्याला फक्त लोकांनी प्रेमपत्रच लिहावेत, आणि मग टीकेचे पत्र लिहिले की आपण त्रास होतो. तर काही पत्र टीकेचे, काही पत्र दोन्ही आले पाहिजे. एक राजकारणी व्यक्ती होता, तो त्याच्या पीएला म्हणायचा, आज टीकेचं काय काल बघू बरं अगोदर, त्याच्यावर उपाय करून घेऊ. तर त्यानं म्हणाला, साहेब तुम्ही, मलाच भीती वाटते टीकेचे पत्र आल्यानंतर, तर तुम्हाला तर कसं काय वाटत नाही? ते म्हणलं, हे जीवन रोजचा भाग आहे, आपल्याला कामाचाच भाग आहे म्हणलं. आणि ते आपलं टीका वैयक्तिक मनावर कशाला घ्यायचे म्हणलं, त्याला ते काय आहे ते बघून घ्यायचं, त्याच्यावर उपचार करायचं, पुढे जायचं म्हणलं. आणि त्यानंतर मग कौतुकाचं काय आलंय त्याचा आनंद घ्यायचा म्हणलं. परत तुम्ही ती गोष्ट, तुम्ही प्रत्येक गोष्ट जे मनाला लावून घेतली, बरं ते असं काही नवीन टीका होत नाही म्हणलं. त्या राजकारणी व्यक्तीने सांगितलं, माझ्यावर ज्या टीका होतात त्या काही थोड्या नवीन आहेत म्हणलं. सगळ्यांवरच होतात कमी अधिक प्रमाण, ते माझ्यावर होतात म्हणलं. आणि ह्या पेशामध्ये काम करत असताना हे अनिवार्य आहे म्हटलं. कारण विरोधक तर कधी कौतुक करणार नाहीत म्हणलं जाहीरपणे. खाजगीत अनेक कौतुक करतात मला माझं, परंतु जाहीरपणे का करता येत नाही त्यांना? त्यांच्या पक्षाचं दडपण असते त्यांना. त्याचबरोबर तुमचं कौतुक केल्यानंतर निवडणुकीमध्ये मतं कसे मिळतील, त्यांना कशी मतं मिळतील? मला माझं कौतुक केल्यावर त्यांना कशी मतं मिळतील? कारण माझ्यावर टीका हेच त्यांचं मतं मिळवण्याचं भांडवल आहे म्हणलं. त्यांचं काहीच काम नाही म्हणलं. त्यामुळं त्यांचं भांडवल फक्त माझ्यावर टीका करणं एवढंच भांडवल आहे. मग त्या भांडवलावर त्यांना जगायचं असते फक्त. कारण माझ्यावर टीका केल्यानंतर काही जणाला जे खुशी वाटते ते खुशीवर त्यांना मतदान करतात. लक्षात आलं? मग तेवढं भांडवल त्यांनी कशाला ते हातातलं बाहेर करतील मला. त्यामुळे त्यांना तेवढ्या भांडवलावर त्यांचं जीवन चालू आहे. काही प्रमाणात त्यांना मतं पडतात, पण त्यामुळे आपल्याला काही टेन्शन आपल्याला येऊ द्यायचं नाही. लोकांना माहित आहे की कावळा कोण आहे, राजहंस कोण आहे. पण कावळ्याची बाजू घ्यायला कोणी म्हणून राजहंसांना अस्वस्थ होण्याचं काहीच गरज नाही. कारण कावळ्याचे पण ग्राहक असतात. दुधाच्या दुकानदारानं काही अस्वस्थ होण्याची काही फारशी गरज नाही. कारण दारूच्या दुकानाला काही ग्राहक असतात. सगळेच ग्राहक तुमच्या दुकानाला येणारही नाहीत. आणि सगळेच जण तुमच्याच दुकानाला येऊ लागले, दूधच मागू लागले सगळेजण, तर तुम्ही दूध देऊन परवडणार आहे का तुम्हाला? ते सगळं तुम्हाला देण्याची तुमच्यात शक्ती आहे का? नाही आहे सगळं. आणि त्यामुळं दारूच्या दुकानाला सुद्धा काही लोक जातात. हे जीवनातलं सत्य तुम्ही स्वीकार. एखादा दुकानदार कधी टेन्शनमध्ये येते का? टेन्शनमध्ये? उदाहरणार्थ सांगा, गावामध्ये दारूचंही दुकान असते आणि दुधाचंही दुकान असते. तो असं कधीतरी डोक्याला हात लावून बसतो का तिकडे काही ग्राहक चालले म्हणून? त्याने स्वीकारलेलं असतं. ते पण गरज आहे समाजाची काही प्रमाणात. काही लोक जातात तिकडे, काही लोक आपल्याकडे येतात. त्यामुळं आयुष्यात आपल्याकडून दुसरे जे लोक चाललेत, काही जणांना याचंही टेन्शन येते. कारण ज्याची आवड लोक तिकडे जात असतात. लक्षात आलं?
त्यामुळं आता तुम्ही शाकाहारी हा आहार घेता, शाकाहारी आहार घेता आणि तुम्हाला शाकाहारावर अतिशय प्रेम आहे आणि तुम्हाला मांसाहार अजिबात आवडत नाही. मग आता तुम्ही एक 10-12 मित्र गेलात, मग तिथं दोन प्रकारचं जेवण ठेवलेलं आहे आणि मग ते आता रस्त्यातच चर्चा सुरू आहे की मी नॉनव्हेज खाणार, मी नॉनव्हेज खाणार. एक म्हणला मी खाणार आहे, दुसरा म्हणला मी खाणार आहे, तिसरा म्हणला 10 जण आहेत समजा, 5वा म्हणालाय हा याला टेन्शन वाढाले. अरे त्याला टेन्शन वाढायचं काय कारण आहे? नाही 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 मला माझ्यासोबत कोणीच राहणार नाही, मला ते बरं दिसते का? मला बरं दिसायचं काय? तुझ्यावर त्याची निष्ठा आहे ना शाकाहारावर, तू खाय ना. तुला जर हे खायचं असेल हे खा ना. मग नाही नाही ते मला आवडत नाही. मग दुसऱ्याला आवडलं तर आवडू दे ना. ही जी मानसिकता आहे, कारण तुमच्या कृती आणि तुमच्या उक्तीवर जेव्हा विलक्षण प्रेम असते तेव्हा दुसऱ्याच्या कृती उक्तीचा तुम्हाला मत्सर वाटत नाही, उलट त्याच्याविषयीची दया येते तुम्हाला. लक्षात आलं? त्यामुळं तुमच्या कृती आणि उक्तीवर विलक्षण प्रेम करणारी करा, कारण जी माणसं स्वतःच्या कृती आणि उक्तीवर विलक्षण प्रेम करत जगतात त्यांना इतरांच्या कृती उक्तीबद्दल त्याला काही वाटत नाही. हे जीवनाचं सत्य आपण एकदा स्वीकारलं पाहिजे. मित्रो, काही उपाय, काही तणावाच्या अनुषंगानं दुसऱ्या भागामध्ये आपण काही महत्त्वाचे विषय हाताळणार आहोत. नकारात्मक विचार, कल्पना आणि भावनांना कसं हाताळायचं हा एक मुद्दा बघणार आहोत. त्याचबरोबर स्वतःच्या नजरेत पडला असाल तर तुम्ही तुमची सेल्फ इमेज कशी स्ट्रॉंग करायची याबद्दल आपण बघणार आहोत. त्याचबरोबर दुसरी महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला तणावाचे आणखीन काही उपाय आहेत. कारण मनाला समृद्ध करणं, शरीराला समृद्ध करण्यासाठी काही उपाय आहेत. ते उपाय मी तुम्हाला पुढच्या भागात सांगणार आहे. तर धन्यवाद. पुढच्या भागात भेटूया.